नमस्कार मित्रांनो महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाकडून नेहमीच महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जातात। या योजनेच्या लाभामुळे महिला स्वावलंबी तसेच सक्षम तर होतीलच, सोबतच महिलांसाठी काही योजना अशा आहेत की ज्यांच्या लाभामुळे महिलांना लाखो रुपयाचा फायदा सुद्धा होतो। त्यापैकीच एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना, म्हणजेच फ्री फ्लोर मिल योजना। पिठाची गिरणीला काही ठिकाणी चक्की असे सुद्धा म्हटले जाते। सध्या महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू आहे। या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून पिठाची गिरणी मोफत दिली जात आहे। आतापर्यंत बऱ्याचशा महिलांना या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी मिळाली आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त कागदपत्रांची आवश्यकता नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र हे तुमच्या घरातच आहे। ते फक्त तुम्हाला झेरॉक्स काढून जमा करावे लागतील। तसेच तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्त फिरण्याची सुद्धा गरज नाही। एकदाचे कागदपत्र हे जमा केले की तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणी मिळून जाते। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये या योजनेचा लाभ कसा घेता येईल याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत। मोफत पिठाची गिरणी घेण्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे, तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र हे काय काय लागणार आहेत, या योजनेसाठी पात्रता ही काय असणार आहे, तसेच या योजनेचे नियम आणि अटी काय आहेत याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की पिठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यात महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवण्यात येत आहे। अगदी 100% फ्री महिलांना पिठाची गिरणी ही दिली जात आहे। या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध होणार आहे आणि त्या महिलांची आर्थिक परिस्थिती सुद्धा बळकट होणार आहे। मोफत पिठाची गिरणी ही योजना खास करून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीने तसेच गरजू महिलांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणारी एक महत्त्वाची अशी योजना आहे। मोफत पिठाची गिरणी सोबतच मसाला गिरणी, डाळ गिरणी देण्याची योजना सुद्धा सध्या महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शासनाकडून राबवण्यात येत आहे। मित्रांनो, शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिलांना आणि मुलींना घेता येणार आहे। राज्यातील महिलांना आणि मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी तसेच महिलांना सुद्धा आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासनामार्फत ही योजना राबवली जात आहे। म्हणून या योजनेचा लाभ केवळ महिलांना आणि मुलींनाच घेता येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या महिला अर्ज करतील त्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे। अशा महिलांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तर ज्या महिलांचे 1,20,000 पेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये। तसेच मित्रांनो, मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला आणि शहरी भागातील महिला अर्ज करू शकतात। तर मित्रांनो, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कोणकोणते कागदपत्र हे लागतील याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी महिलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, यापूर्वी कुटुंबात कोणीही लाभ न घेतल्याचा दाखला, त्याच्यानंतर मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो आणि रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, या योजनेची पात्रता काय असणार आहे, तर मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सर्व पात्र महिला घेऊ शकतात। मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे व मुलींचे वय 18 ते 60 वयाच्या दरम्यान असले पाहिजे। त्याच्यानंतर ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला तसेच शहरी भागातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। अशा पद्धतीने या ठिकाणी पात्रता ही असणार आहे। मित्रांनो, आता या योजनेचे नियम आणि अटी काय असणार आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेऊया। तर मित्रांनो, अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील 3 वर्षात कोणीही घेतलेला नसावा। जसे की आपण अगोदर पाहिले मित्रांनो, कागदपत्रांमध्ये आपल्याला या संबंधित दाखला सुद्धा लागणार आहे। त्याच्यानंतर या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीला राहणार आहे। मित्रांनो, जेवढे पण अर्ज या ठिकाणी या योजनेअंतर्गत समाज कल्याण विभागामध्ये जातील त्या सर्व अर्जांमधून लाभार्थ्यांची निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीला असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, अर्जदार महिलांचे किंवा मुलींचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे व 60 वर्षापेक्षा कमी असावे अशा महिला व मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात, जसे की आपण या अगोदर सुद्धा पाहिले। त्याच्यानंतर मित्रांनो, या सर्व अटींची पूर्तता करत असलेल्या सर्व महिला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज हा कुठे करावा। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी
तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभागात जाऊन अर्ज करावा लागेल। या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात। तुम्हाला ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेविषयी संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करून तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय प्रोसेस असणार आहे याची माहिती घ्यावी आणि मग त्यांच्या सल्ल्याने या योजनेसाठी लाभार्थी महिलांनी सर्व कागदपत्रे जोडून अर्ज करावा। जसे की कागदपत्रे मी तुम्हाला अगोदर सांगितले मित्रांनो की या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे ही लागणार आहेत। त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा अर्जाचा नमुना सुद्धा मिळून जाईल। म्हणजेच समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंबंधित मोफत पिठाची गिरणी याचा अर्ज घ्यायचा आहे आणि या ठिकाणी सांगितलेले डॉक्युमेंट्स तुम्ही सर्व झेरॉक्स करून या अर्जासोबत तोच जोडायचा आहे। अर्ज व्यवस्थित भरून त्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून आवश्यक तिथे तुमच्या सह्या सुद्धा लागतील, त्या सह्या सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत आणि अर्ज त्या ठिकाणी जमा करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासला जाईल आणि जर तुम्ही भरलेला अर्ज हा व्यवस्थित भरलेला असेल, सर्व काही कागदपत्रे तुम्ही जोडलेली असतील आणि या योजनेसाठी जर तुम्ही पात्र असाल तर तुमचा अर्ज मंजूर करून तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला तुमचा मोबाईल नंबरवरती कॉल केला जाईल आणि तुमचे प्रकरण हे मंजूर झाले याबाबत तुम्हाला माहिती दिली जाईल आणि त्याच्यानंतर तुमची पुढची प्रोसेस त्या ठिकाणी केली जाईल मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात। तर जेवढ्या पण महिला मित्रांनो या ठिकाणी सांगितलेल्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या सर्व महिला मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज करू शकता आणि त्यांना मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ आरामात घेता येईल।